भाजपनं उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी जाहीर केली आहे। वर्षा गायकवाड यांच्या विरोधात म्हणजेच काँग्रेसच्या विरोधात भाजपतर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आता निवडणूक लढतील। उज्ज्वल निकम हे वकील आहेत, प्रसिद्ध वकील आहेत। अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही गाजलेल्या खटल्यांमध्ये ते सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। खासदार पूनम महाजन यांचा मात्र या निमित्तानं पत्ता कट झालेला आहे। वर्षा गायकवाड यांच्या विरुद्ध ते आता लढतील हे आता स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान उज्ज्वल निकम यांची यांची आतापर्यंतची व्यावसायिक कारकीर्द कशी राहिली पाहूयात ग्राफिक्सद्वारे। उज्ज्वल निकम राज्यातील ज्येष्ठ वकील आहेत। वकील म्हणून 30 वर्षांची दीर्घ कारकीर्द त्यांच्या मागे आहे। 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला या प्रकरणी ते सरकारी वकील राहिलेत। कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण, खैरलांची हत्याकांड अशा अनेक प्रकरणात त्यांनी सरकारी वकील म्हणून जबाबदारी सांभाळली। 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव झाला। निकम यांचे वडीलही जळगावातून चोपडा मतदारसंघातून आमदार होते। दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी वर्षा गायकवाड आणि पूनम महाजन यांच्यावरही प्रतिक्रिया दिली। पाहूया। राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची, कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही। मला ही कल्पना आहे की वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत। माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही। मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे। रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे। तरुण पूनमताई यांनी देखील केलेलं आहे। आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते। आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल।